लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. या तारखेला खात्यात जमा होणार 11वा हप्ता. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे या योजनेच्या 11व्या हप्त्याच्या वितरणाबाबत. एप्रिलचा हप्ता मे महिन्यात जमा झाला, यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक होते. पण आता याच बाबत मीडिया रिपोर्टमधून मोठी माहिती समोर येत आहे. कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता? मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केलेली आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. या योजनेचा 11वा हप्ता मे महिन्याच्या अखेरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. खरे तर मे महिना संपण्यास आता फक्त 8 दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे येत्या 8 दिवसात या योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. तर मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत मिळणार. दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये जर मे महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही तर मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे पैसे पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात खात्यात जमा केले जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर या महिन्याअखेरपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर या योजनेचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. मे महिन्याचा आता लांबणीवर पडला तर लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यात दोन्ही हप्त्याचे पैसे मिळू शकतात. ही बातमी लाडकी बहीण योजनेच्या पुढील 11व्या हप्त्याच्या संदर्भातील आहे. मात्र लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या माध्यमातून याचा 11वा हप्ता हा मे महिन्यातच मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा लाभ येत्या 8 दिवसात जमा होणार की आणखी काही काळ वाट पाहावी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरं तर लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत 10 हप्ते जमा करण्यात आले आहे. योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 2 ते 3 मे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत गरीब महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात येतात. एप्रिलमध्ये 10वा हप्ता मिळाला होता. आता 11वा हप्ता 24 मे 2025 पासून मिळणार आहे. सामान्य महिलांना 1500 रुपये मिळतील. काही महिलांना आधीच नमो शेतकरी योजना मधून 1000 रुपये मिळाले आहेत, त्यामुळे त्यांना फक्त 500 रुपये मिळतील. ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता मे मध्ये 3000 रुपये मिळणार आहेत. सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत. हा हप्ता 2 भागांमध्ये दिला जाणार आहे. त्यामुळे काही महिलांना लवकर तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो.